नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठ्यांच्या आरक्षणाच्या निमित्तानं जो चेहरा म्हणून व्यक्ती आत्ता आपल्या डोळ्यासमोर आहे ते आहेत मनोज जरांगे. मनोज जरांगे यांनी या आंदोलनाच्या निमित्तानं दोनदा दीर्घकालिक उपोषण केलं आणि उपोषणाचा दुसरा टप्पा संपवत असताना त्यांनी राज्य सरकारला 2 महिन्यांचा कालावधी दिला. दरम्यान आंदोलन 1 दिवसाचा सुद्धा कालावधी देणार नाही असं म्हणत असताना 2 महिन्याचा अचानक कालावधी दिल्यामुळे राज्य सरकारला काहीसं हायसं नक्की वाटलेलं आहे. या राज्य सरकारने दरम्यानच्या काळामध्ये शिंदे समितीची कार्यकक्षा वाढवली आहे. शिंदे समितीच्या माध्यमातून राज्यभरामध्ये कुणबी प्रमाणपत्रांचे दाखले शोधण्याच्यासाठी वेगवान मोहीम हाती घेतली आहे. पण असं असलं तरी पण आत्ता तरी कोणत्याही नवमराठ्याला नवकुणबी असल्याचा दाखला मिळालेला नाही. एका बाजूला सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा ही मागणी कायम लावून धरत आणि त्या मागणीच्या अनुषंगानं आपली भूमिका मांडत असताना अधेमध्ये जरांगे आपली भूमिका बदलत असताना दिसतात. ते कधी एका भूमिकेवर असतात, ते कधी दुसऱ्या भूमिकेवर असतात आणि या निमित्तानंच सतत भूमिका बदलणं हे आंदोलनाला मारक आहे अशा स्वरूपाची थेट टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे. ती कोणी परक्यानं केलेली नाही, ती मराठा समन्वयकांकडून होतीये आणि अशा माध्यमातून आंदोलनाची दिशा नक्की कोणती आहे आणि योग्य दिशेने हे आंदोलन चाललं आहे का हाही प्रश्न उपस्थित होतो. या निमित्तानं आजच्या चर्चेत आपण प्रश्न उपस्थित करतोय की मनोज जरांगे सातत्यानं भूमिका का बदलतायत आणि ते बदलतायत तर त्याच्या मागे त्यांचा काही विचार आहे की वैचारिक गोंधळ आहे. आपल्या सोबत या चर्चेत मान्यवर कोण आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. मनोज जरांगेंचे समर्थक गंगाधर काळकुडे पाटील आपल्या सोबत आहेत. मराठा समन्वयक म्हणून परिचित असलेले दिलीपराव पाटील आपल्या सोबत आहेत. डॉक्टर शिवानंदजी भानोसे प्रवक्ता संभाजी ब्रिगेड या नात्यानं आपल्या सोबत आहेत. मला पहिला मुद्दा पटकन दिलीपराव आपल्यापर्यंत आणायचा आहे. किती मागण्या बदलल्या गेलेल्या आपण आत्ता पाहिल्या आहेत आणि त्यामुळे परिणाम काय होतोय, संकेत मेसेज काय जातोय? बऱ्याच वेळा काही वेळ होतं मागण्या ज्यावेळी बोलतो म्हणजे जे आंदोलन चालू झाल्यापासून जे मी बाहेरच्याच बोलण्यापेक्षा मराठा समाजातलेच जे लोक आहेत, जे सामान्य लोक आहेत की जे फार डिटेलमध्ये विचार करत नाहीत, अशा लोकांचा गोंधळ होतो. म्हणजे मागण्या म्हणजे काय की पहिल्यांदा ज्यावेळी मी काल परवा दिवशी पत्रकार परिषदेत देखील त्याचा उल्लेख केलेला की पहिल्यांदा थोडंसं फार असं झालं की मराठवाड्यापुरतं कुणबी सर्टिफिकेट आपल्याला घ्यायला पाहिजे, जे मिळत नाहीत कारण निजामाच्या नोंदी नाही आहेत. त्यानंतर थोडंफार असं झालं की मराठवाड्यातल्या मराठ्यांना सरसकट हे द्यायला पाहिजे, कुणबी सर्टिफिकेट द्यायला पाहिजे. त्यानंतर त्याची कार्यक्षेत्र तर वाढली आणि ते अखंड महाराष्ट्रात द्यायला पाहिजे सरसकट कुणबी सर्टिफिकेट. आणि काल परवा दिवशी त्यांनी एक भूमिका अशी मांडली की 10% आम्हाला ते ईडब्ल्यूएस नको, जे आपण जे मगाशी उल्लेख केला की प्रवीण दादांच्या ज्या भूमिकेला विरोध करत असताना आम्हाला ईडब्ल्यूएस नको, आम्हाला एखादा वेगळा प्रवर्ग करा आणि आम्हाला 10% आरक्षण द्या. आणि हे एक लक्षात घ्या की आपण मी परवाच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये देखील याचा उल्लेख केलाय. मनोज जरांगे पाटील शेवटी एक व्यक्ती आहे, एक मनुष्य आहे आणि एक आंदोलक आहे, बरोबर. त्यावेळी हे ज्यावेळी बरेच जे सामाजिक प्रश्न तयार होत असतात त्यावेळी अशा बऱ्याच आजूबाजूचे जे काही सल्लागार जे ज्यांना म्हणता येईल की जे सल्ला देत असतं किंवा इकडचे चर्चा होत असतील, वकील असतील, सामाजिक जे विद्यापीठात कार्य करणारे लोक असतील. आता मी सांगतो सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडकडे तर मोठी टीम आहे. आमचे पत्रकार आहेत, गंगाधर काळकुटे हे एक पत्रकार म्हणून आहेत, मराठा महासंघाचे लोक आहेत आणि बरेच असे लोक आहेत की जे लोक सामाजिक दृष्ट्या या ठिकाणी या बरेच याला पुराव्यासाठी काम करतात, भरपूर लोक आहेत. तर ह्या जर सगळ्यांशी एक एक समन्वय करून जर का एकच मागणी आणि सातत्यानं लावून धरलं ठीक आहे तर काय होईल की ह्याचा फायदा समाजाला काय होतो की सरकार पुढे विविध मागण्या आल्या की सरकारला पाळवाट काढायला भरपूर वेळ मिळतात, म्हणजे मार्ग मिळतात जी. म्हणजे सरकार आता काय म्हणणार, बघा तुम्ही आम्हाला पहिल्यांदा म्हणला कुणबी सर्टिफिकेट द्या, हे सर्टिफिकेट हे दिलं
त्यानंतर तुम्ही मला म्हणला की मराठवाड्यातले तुम्ही सगळे कुणबी मोजून द्या आम्हाला. त्या बघा सिंधी समिती लावली आणि केलं. आता हे तर ह्यासाठी कसं आहे की मागण्या आपण वाढवलं तर हरकत नाही, खरं जर मागण्या बदलल्या, वाढवणं आणि बदलणं फरक आहे. तर त्यासाठी एक समन्वय असा पाहिजे की आपण जर का ज्याच्याची राहू दे, कधी काही एखादी मागणी डबल होईल आणि ती राहू दे ना, काही फरक पडत नाही. कारण हा जो जो मीडिया पुढे जातोय, कारण जरांगेंचे जर बघितलं तर प्रत्येक शब्द न शब्द मीडिया पुढे जातो आणि मीडियामधनं तो ज्यावेळी प्रसिद्ध होतो त्यावेळी तो प्रसिद्ध होत असताना त्याला एक प्रकारचं एक भूमिका असं त्याला मानलं जातं. ठीक आहे. तर जर का अशा पद्धतीचं जर का भूमिका म्हणून होत असेल तर समाजात पण एक प्रकारचा गैरसमज तयार होतो आणि त्याचबरोबर सरकारी पातळीवर देखील एक गैरसमज तयार होतो वकिलांच्या आपल्याकडे हे असताना. कारण कायदेशीर कुठलं टिकायला पाहिजे. आता परवाचं जे काही हे होतं की सरसकट कुणबी द्या सर्टिफिकेट तुम्ही द्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक सरसकट जर कुणबी सर्टिफिकेट मिळतील, सरकार दिलं हे घ्या सर्टिफिकेट, खरं ते जर व्हॅलिडेशन झालं नाही तर, जर व्हॅलिडेशन झालं नाही तर त्याला तो एक साधा कागद आहे, सर्टिफिकेट काही अर्थ नाही त्याला. तर समाजाला जर का फायदा व्हायचा असेल तर असं कुणी तर प्रत्येक वेळी सांगायला पाहिजे की आपल्या मागण्या अशा आहेत, मागण्या अशा पाहिजेत की ज्या मागण्यामधून एक क्लॅरिटी पाहिजे. 2च्या जागी 10 ठेवा, काही प्रॉब्लेम नाही आणि काही एका दुसरं चुकू दे, काही फरक पडत नाही. खरं काय होतं की आपण त्याच्यावर ठाम राहिलं पाहिजे आणि सरकार, कारण वेळ कमी आहे. ठीक आहे. दिलीपराव एकच मिनिट, गंगाधर काळकुटे यांच्यापर्यंत या निमित्तानं पोचायला हवं. तुम्ही मांडलेल्या विविध मुद्द्यांवर आपल्याला त्यांच्याकडून प्रत्येक भागात उत्तरं लागणारच आहेत. आत्ताच्या या भागात जे आक्षेप तुम्ही मांडलेत आणि त्यातली जी मला प्रमुख चिंता अशी दिसली ती अशी आहे की मागण्या वाढल्या तर चालतील, मागण्या बदलत राहिलात तर सरकारला पळ काढायला मार्ग सापडेल. हा तुमचा सल्ला महत्वाचा आहे. गंगाधर काळकुटे आपल्या सोबत आहेत. गंगाधरराव, आवाज येतोय आणि दिलीपराव जे जे बोलले ते आपल्याला स्पष्टपणे ऐकायला आलं आहे का? येतोय ऐकायला आलं आहे, येतोय. बिलकुल, आपलं उत्तर सुरू करा लगेच. आपल्यासाठी मी पूर्ण 1.5 मिनिटाचा कालावधी देतो. आपण दिलीपरावांच्या मुद्द्यांवर बोलणं अपेक्षित आहे आणि खुल्या दिलानं याची चर्चा व्हायला हवी. हा काही कुठला विरोधाचा भाग नाही, ठरवून विरोध केलेला नाही. जे जे काही आंदोलनात घडतंय त्या प्रत्येक गोष्टीचं स्पंदन टिपण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात जेवढी चर्चा आम्ही केलेली आहे तेवढी कुणीच केलेली नाही, त्यामुळे आमच्या हेतूबद्दल सुद्धा कोणाला कधीच शंका घेता येणार नाही. गंगाधरराव, दिलीपरावांनी मांडलेली भूमिका आपल्याला लक्षात घ्यायला हवी. मागण्या वाढवायच्या आहेत तर वाढवा, बदलू नका. मला सर्वप्रथम सांगायचंय की जरांगे पाटील साहेबांनी आतापर्यंत जे मूळ मागण्यात एकही मागणी बदललेली नाही. ठीक आहे, आमची मराठवाड्यातली त्यांची भाषा असेल त्याच्यामुळे समज गैरसमज झाले असतील, तो भाग वेगळा. परंतु जरांगे पाटील साहेबांनी पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत एकच मागणी आहे की मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र द्या. मग कुणबी आणि मराठा आम्ही सगळे एकच आहोत, त्याच्यामुळे आम्हाला कुणबीतून ओबीसीतून 50% आतून आरक्षण द्या. आणि जर ते शक्य नसेल तर एक समजा मराठा म्हणून काही लोकांची मागणी, मराठा प्रवर्ग स्वतंत्र प्रवर्ग करून किंवा मराठा म्हणून पण ते 50% आतलंच आरक्षण द्या, ही त्यांची भूमिका आहे. माझ्यापेक्षाही त्यांचा अधिक, ते आपल्याशी जर आपण कॉन्टॅक्ट केला तर ते माझ्यापेक्षा अधिक जरांगे पाटील साहेब सुद्धा सांगू शकतील. रोज ते सकाळी संध्याकाळी 24 तास मीडियाशी कधी बोलू शकतात, बोलत असतात. मी काही मला अगोदर सांगितलं गेलं नव्हतं की जरांगे पाटील साहेबाच्या वतीनं बोलायचंय, मला फक्त आरक्षणावर चर्चा करायची असं आपल्या ऑफिस मधून फोन आल्यामुळे काटे साहेब मी त्यांच्याशी ह्या विषयावर चर्चा केली नाही. मला वाटलं आपण आरक्षणासाठी चर्चा करतोय, परंतु जरांगे पाटलांची भूमिका काय असेल किंवा कशी असली पाहिजे किंवा अजून ते काय बोलणार आहेत त्याबद्दल आता कार्यक्रम संपल्यानंतरही आपण त्यांच्याशी बोलू शकता, कारण ते फार स्पष्टपणे बोलतात, मनात काही ठूत नाहीत. स्वच्छ प्रतिमेचा माणूस, मराठा समाजाला मी तर म्हणेल अण्णासाहेब पाटलानंतर मराठा समाजाला एक करणारा माणूस, मराठा समाज प्रचंड मोठ्या संख्येने एक झालेला माणूस माणसानं केला असेल ज्या कोणी, तर तो जरांगे पाटील साहेब आहेत. त्यांचा स्वच्छ हेतू आहे, कुठलेही मनात गैरसमज नाहीत किंवा कुठलाही वाईट उद्देश नाही, कुठलाही चुकीचा उद्देश नाही. प्रांजळ मनाचा माणूस आहे, कुठलाही स्वार्थ नाही, निस्वार्थी माणूस आहे. आणि त्यामुळे त्यांची मागणी ही सुरुवातीपासून तीच आहे की गोरगरीब मराठ्यांना, सर्वसामान्य मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ज्या आत्महत्या होतात त्या थांबल्या पाहिजेत. जे शिक्षणात, नोकरीत मुलांना
जो एक एक दोन दोन मार्कामुळे आमच्या लोकांचं मार्कामुळे नोकऱ्या जात आहेत, शिक्षणातले फायदे मिळत नाहीत, त्याच्यासाठीचा त्यांचा हा लढा आहे. आणि मला वाटतं माझ्यापेक्षाही आपण या कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करावी. जरांगे पाटील साहेब हे जी. नक्की त्याच्यावरती विचार करतील, आपल्या मागण्यावरती सविस्तर बोलतील. आणि मला जर अगोदर बोलणं झालं असतं तर मी त्यांच्याशी या विषयावर चर्चा करून आलो असतो आणि ठीक आहे. सविस्तर मग त्यांची काय भूमिका आहे, कुठली मागणी बदलली का नाही याबद्दल बोललो असतो. परंतु ऐनवेळी आलेला हा प्रश्न असल्यामुळे मला त्याच्यात जास्त डिटेलमध्ये बोलता येणार नाही. कृपया कार्यक्रम संपल्यानंतर जरांगे पाटील साहेबाशी आपण जर संवाद साधला किंवा त्यांच्याशी बोलून मला जर विचारायला लावलं तर मी बरं. नक्की आपल्याला सांगेन. परंतु माझं एकच म्हणणं आहे की पहिल्या दिवसापासून हा माणूस स्वतःचा जीव पणाला लावलाय. स्वतः मृत्यूच्या दारेवर असताना मृत्यू कदाचित येऊ शकतो अशा परिस्थितीत 17 दिवस उपोषण करणं, पाणीही न पिणं आणि दुसऱ्या वेळेस 9 दिवस उपोषण करणं आणि त्या दरम्यानच्या मधल्या काळात महाराष्ट्रात सभा करणं असेल, दौऱ्यात लोकांना गाठीभेटी घेणं असेल आणि लोकांचा मिळत असलेला प्रचंड मोठा प्रतिसाद हे आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही मराठा नेत्याला शक्य झालं ठीक आहे. नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज एक झालेला आहे आणि सर्वांनी आता एक सांगितलेलं आहे की जरांगे पाटील साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेच्या मागे समाज आहे. आणि निश्चित मला आशा आहे की जरांगे पाटील साहेब हे मराठा समाजाला न्याय मिळवून देतील आणि टिकणारं, घटनेत टिकणारं, कायद्यात टिकणारं, कोर्टात टिकणारं आरक्षण मिळवून देतील. बर, तुम्ही सगळं तुमचं मनातलं बोललात त्याबद्दल आभार. एक तपशील तुम्हाला सांगायला हवा तो असा आहे की मनोज जरांगेंना आमच्याशी कदाचित बोलायचंच नाहीये. त्यांना कोण काय ब्रीफ करतं मला माहिती नाही, पण ते मुंबईच्या दौऱ्यावर आलेले असताना आधी यायचं सांगून नंतर आले सुद्धा नाहीत. त्यांनी त्यांचा शब्द पाळलेला नाहीये याची त्यांना जाऊन कधीतरी आठवण तुम्हीच द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. आम्ही थेट प्रश्न विचारतो, अजेंड्याचे प्रश्न विचारत नाही, त्यामुळे कदाचित आमच्या समोर त्यांना यायचं नसेल. त्यांची भूमिका त्यांना लखलाभ आहे, आमची भूमिका आम्हाला लखलाभ आहे. आज आपण चर्चेत आले आहात. गंगाधरराव, तुमचं स्वागत. यापूर्वी सुद्धा आपल्या प्राथमिक चर्चेमध्ये ही गोष्ट आली होती की आपण जरांगेंचं समर्थन करता, त्या निमित्तानं आपल्याला या चर्चेमध्ये आपण सहभागी करून घेतलेला आहे. आता मुद्द्याला येऊयात. तुम्ही 2 मुद्दे मांडलेले आहेत आणि ते 2 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे लक्षात घ्यायला हवेत आणि ते चर्चेत नोंदवायला हवेत. पहिला मुद्दा तुमचा असा आहे की सगळं आंदोलन जे आत्ता जरांगेंनी उभं केलेलं आहे ते पहिल्या टप्प्यामध्ये मराठ्यांना सरसकट कुणबी करण्याची मागणी करतं आणि ज्यांना शक्य नाही त्यांना उपवर्ग करून ओबीसी मध्ये घेण्याची मागणी करतं. हा तांत्रिक बाब म्हणून मला पटकन आता शिवानंद भानुसेंपर्यंत ही न्यावी लागेल. कायदेशीरदृष्ट्या यावर दिलीपराव पण बोलतील. दोघांसाठी मी प्रत्येकी 1-1 मिनिट ठेवतो. पटकन आपल्याला चर्चेला पुढे न्यायचं आहे कारण यानंतरचा गंगाधररावांचा आणखीन एक खुलासा आहे ज्याची चर्चा आपल्याला शिवानंदराव तुमच्याशी आणि दिलीपराव करायची आहे. मला पटकन शिवानंदराव, सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा. ज्या मराठ्यांना सरसकट कुणबी करता येणार नाही त्या मराठ्यांना तुम्ही उपवर्ग करून मराठा म्हणूनच ओबीसीत आरक्षण द्या. हे अशा प्रकारचं जिलबी आरक्षण होऊ शकतं? काथे साहेब, मनोज जरांगे पाटील यांचा उद्देश आणि हेतू प्रामाणिक आहे. परंतु काय होतंय, दिलीप पाटील बोलले त्या पद्धतीनं त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे आणि काळकुटे सर बोलले त्याच्यात त्यांचंही मी बोलण्याचं स्वागत करतो. पण मुद्दा असा आहे की आपण तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजे. आरक्षणाचं उत्तर एकच आहे, अनेक उत्तर असू नाही शकत, कारण भारतीय संविधानावर हा देश चालतो. कुणाला काय वाटतं, कोण काय म्हणतं, कोण काय मागतं याच्यावर हे चालत नाही. आरक्षणाचं उत्तर स्पष्ट आहे की कुणबी म्हणून ज्यांचे प्रमाणपत्र मिळतील त्यांचं व्हॅलिडिटी होणारच आहे, त्यांना आरक्षण मिळणारच आहे, त्यांना कुणीही रोखू शकणार नाही. परंतु ज्यांचे पुरावे मिळणार नाहीत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं तर ते व्हॅलिड होणार नाही. हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मराठा म्हणून ओबीसीत सरसगट समावेश करून जेव्हा जातनिहाय जनगणना होईल तेव्हा अ ब कड करता येईल. कुठल्याही पर्टिक्युलर जातीत जसं व्हिजेएनटी अ ब कड मध्ये काही जातीचा समूह करून 2%, 3%, 2.5% या पद्धतीने केलेलं आहे, तसं ओबीसीच्या 19% सुद्धा काही प्रगत जाती, काही मागास जाती असे 2-3 उपगट करता येतील, अ ब कड करता येईल. कारण कुठल्याही एक जात आणि तिचा उपवर्ग असा अगोदर आपल्याला म्हणता येणार नाही. त्यासाठी जातीने अगोदर समावेश करावा लागेल मराठा म्हणून आणि मग त्यानंतर
जातनिहाय जनगणना करावी लागेल आणि जातनिहाय जनगणनेनुसार ज्याची जेवढी टक्केवारी असेल त्या पद्धतीनं ते उपवर्ग अ ब क ड काय ABCD त्या पद्धतीने ते करता येतील. त्यासाठी केंद्रामध्ये रोहिणी आयोग त्यासाठी काम करतो आहे. म्हणून मुद्दा असा आहे की आरक्षण कुणाला काय वाटतं, कोण काय म्हणतं याच्यावर चालत नाही. आम्हाला हेच पाहिजे, आम्हाला तेच पाहिजे, आम्ही आत येऊ देणार नाही, आम्ही बाहेर जाऊ देणार नाही, आम्ही आतच घेऊ, असं नसतं चालत. हे स्पष्ट आहे की SC ST OBC मराठा समाज हा SC ST ला पात्र नाहीये, तो OBC ला पात्र आहे. सुप्रीम कोर्टाने तेच म्हटलं आहे, हायकोर्टाने तेच म्हटलं आहे, सर्व आयोगानं तेच म्हटलं आहे. फक्त काय होतंय की जाणीवपूर्वक कुणीतरी म्हणता EWS द्या, कॉन्ट्रोवर्सी करायची, कुणीतरी म्हणते 50% वर 2 वेळा दिलं ते टिकणार नाही, आम्ही तेव्हाच सांगितलं होतं. आता 50% देत असताना कुणीतरी विरोध करणार, याला काहीही अर्थ नाही. हा कायदेशीर आणि तांत्रिक किंवा न्यायालयाचा विषय नसून हा राजकीय इच्छाशक्तीचा विषय आहे आणि राजकीय इच्छाशक्तीत आरक्षण अडकलेलं आहे. आम्ही सांगितलं त्या पद्धतीनं जर आरक्षण दिलं तर कुठल्याही न्यायालयात ते जर अडकलं तर आम्ही त्याची 100% जबाबदारी घ्यायला तयार आहोत. कारण मराठा समाज ऑलरेडी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या आणि मराठा म्हणून मागास ठरलेला आहे. ठीक त्यामुळे आहे. उपवर्ग आता वगैरे आज नाही चर्चेला म्हणता येणार. पटकन दिलीपरावांपर्यंत नेतो, वेळेची मर्यादा आहे म्हणून छोटीशी आठवण आपल्याला देत मध्ये मी आपल्याला तोडलेलं आहे. बोलता बोलता पटकन दिलीपराव आपल्यापर्यंत हा मुद्दा घेऊन येतो. आंदोलनाच्या निमित्तानं आज ज्या वेळेला जरांगे बाहेर पडले तेव्हा त्यांनी 2 मागण्या पुन्हा एकदा अधोरेखित केल्या. एक, सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा आणि मराठ्यांना संपूर्णपणे OBC मध्ये समाविष्ट करा. या अशा प्रकारच्या मागण्या समोर ठेवून जे मागितलं जातं आहे ते व्यावहारिकदृष्ट्या कुठं अडणार आहे. दिलीपराव, या निमित्तानं आपल्याला व्यक्त व्हायचं आहे आणि तुम्ही हा प्रश्न ऐकला असेल अशी मला अपेक्षा आहे. माझा आपल्यापर्यंत आवाज येतोय दिलीपराव? काही तांत्रिक कारणांमुळे दिलीपरावांपर्यंत हा मुद्दा पोहोचताना अडचण येते असं दिसतंय मला. पटकन तोपर्यंत गंगाधरराव यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. गंगाधरराव, मुद्दा आपल्याला लक्षात येतोय का? जो लढा तुम्ही उभारत आहात तो लढा हा कायद्याच्या कसोटीवर टिकला पाहिजे. संविधानानं देश चालतो, राज्यघटनेच्या अनुसार जर समजा आरक्षण टिकायचं असेल तर पहिल्यांदा मराठे मागास असून ते 50%च्या आत यावे लागतील आणि त्याचं सब कॅटेगरायझेशन नंतर होऊ शकतं. ज्या पद्धतीनं राज्याला सब कॅटेगरायझेशनचा अधिकार आहे त्याचा वापर करून तुम्ही पुढच्या टप्प्यात अनेक इतर गोष्टी घडवून आणू शकता. या सगळ्याचा एक परिपाक तुमच्यापर्यंत पोहोचायला हवा होता. म्हणून शिवानंद भानुसेंचं उत्तर शांतपणे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं, तुम्हाला ऐकू दिलं. आता दिलीपरावांचं उत्तर तुम्हाला ऐकायचं. दिलीपराव, आवाज येतोय? माझा आवाज येतोय का दिलीपराव? माझा हा जी. मुद्दा असा आहे जो मी तुमच्यापर्यंत मगाशी घेऊन येऊ पाहत होतो, तो असा की ज्या पद्धतीनं मराठ्यांच्या आरक्षणाच्या निमित्तानं हे वेगवेगळे मुद्दे समोर येतात, त्यात सरसकटला सरसकट द्या आणि OBC द्या, ह्या 2 गोष्टी समोर आल्यामुळे गोंधळ काय होतोय? महत्वाचं आहे एकदम क्लिअर कट, मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण द्या, कुणबीना कुणबी म्हणून जे आहे. जी. दिलीपराव, संपर्क तुटतोय, इंटरनेट गडबड करतायत, तुमच्यापर्यंत पोहोचावं लागेल. मात्र तुमची जी भूमिका आहे ती जेवढी ऐकायला आली त्या आधारे मराठ्यांना मराठा माना, कुणब्यांना कुणबी ठेवा, मराठ्यांमधला आणि कुणब्यांमधला हा प्रकारचा वाद हा थोडासा अडचणीत आणणार आहे. कायदेशीर कसोटीवर तो राहील की नाही हाही मुद्दा आहे. जरांगे पाटील यांच्या चर्चेतल्या भूमिकेच्या अनुषंगानं गंगाधरराव आपल्या इथे आहेत. गंगाधरराव, आंदोलनाच्या संदर्भातली भूमिका तुम्ही मांडत आहातच, तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटतं की ज्यांना मराठा म्हणून आरक्षण हवं आहे त्यांना कुणबी म्हणून आरक्षण तुम्ही देऊ शकाल का? आणि जेव्हा जेव्हा जरांगे पाटील असं म्हणतात की ज्यांना घ्यायचं नाही त्यांनी घेऊ नये, हे बोलायला सोपं आहे, वागायला सोपं नाहीये. मला वाटतं आवाज येतोय ना माझा? बिलकुल येतोय, बोला. तुम्ही 1 मिनिटात उत्तर संपवा, दिलीपरावांपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. कुणबी मराठा, मराठा कुणबी, कुणबी आणि मराठा हे सर्व एकच, असं 1 जून 2004चा सरकारचा GR सांगतो. त्यामुळे वेगवेगळं आरक्षण आम्ही मागतच नाही किंवा जरांगे पाटील साहेब बी मागत नाहीत. आता मला जर थोडंसं अगोदर आपल्याला कळालं असतं की त्यांच्या वतीनं बोलायचंय तर मी थोडंसं विचार करून त्यांची काय भूमिका आहे ते करून आलो असतो. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, मला त्यांना बोलणं पण आलं नाही. आम्ही दौऱ्यात होतो त्यांच्या बरोबर आणि अचानक आपलं ठरल्यानंतर माझं त्यांचं बोलणं पण झालं नाही. त्याच्यामुळं
त्यांची एक्झॅक्टली भूमिका काय आहे आता मला त्यांच्याशी चर्चा करावं लागेल आणि त्याच्यानंतर मी आपल्याला सांगेल किंवा तुमचा मगाचा निरोप आहे तो पण त्यांच्यापर्यंत तुमचा पोहोचवतो. ठीक आणि, आहे, मी- दिलीपरावांपर्यंत मला- जावं लागेल आपल्याला. मग या निमित्तानं दिलीपराव, आपण आपलं मगाचं म्हणणं पूर्ण करा. तुमचं एक वाक्य ऐकायला आलं, दुसरं वाक्य अर्ध होतं. पहिलं वाक्य होतं की मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण द्या आणि कुणब्यांना कुणबी म्हणून द्या. बरोबर आहे, पुढे आपण आपलं म्हणणं मांडावं. महत्वाचं असं आहे की जे पहिल्यापासून आहे आणि जे आमचे भानुशी सर म्हणतात की मराठ्यांना आरक्षण, टिकणारं आरक्षण कुठलं असेल तर ते 50% आत आहे. 50% आत असेल ओबीसी म्हणूनच आहे. आणि मराठा म्हणून टिकणारं आरक्षण कोर्टामध्ये ओबीसी म्हणून 50% आतच टिकू शकतं मराठा म्हणून. नंबर 1. नंबर 2, दुसऱ्या प्रश्नाचं कन्फ्युजनचं उत्तर देतो की जे 50% ईडब्ल्यूएस बद्दल जे बोललं जातं ते 50% बाहेरचं इकॉनॉमिकल, ते जे ज्यांना आरक्षण नाही आहे त्यांना आर्थिक दृष्ट्या जे दिलेलं आरक्षण आहे ईडब्ल्यूएस, तर ते आरक्षण म्हणून गणना होत नाही त्याची. ते परमनंट वर्षानुवर्ष चालणार नाही. तर ते जे काय महिना, 2 महिने, 15 दिवस चालू आहे, माझं तर म्हणणं आहे की याचा संधी म्हणून फायदा घेतला पाहिजे. 15 दिवसात तुम्ही मेगा भरती करायला लागलाय तर या 15 दिवसात आमचं ईडब्ल्यूएस चालूच आहे. कुणी द्यायची गरज नाही आहे, लक्षात घ्या. ईडब्ल्यूएस चालू आहे, त्याच्या अटी बदलून टाका. पहिला सरकारनं अटी काढून टाका. पण ते 900 स्क्वेअर फूटचं घर काय 5-10 15-16 एकर जमिनीचं आहे ठीक आहे. ते काढून टाकावं सरकारनं. किती दिवस? हे काय आरक्षण आहे का परमनंट? नाही. जर आरक्षण आहे तर मराठा म्हणून, ओबीसी म्हणून मराठ्यांचं आरक्षण, कुणबींना सर्टिफिकेट दिलं तर ते ऑटोमॅटिकच ऑलरेडी जातात ओबीसी मध्ये. त्यामुळे ते तर त्यांचा प्रश्न सुटला. आणि मधला जो 15 दिवस, महिना 2 महिन्याचा काळ, 15 दिवस म्हणतोय मी, महिना 2 महिना, त्या काळात मेगा भरती चालू आहे. तर त्या मधल्या काळामध्ये ईडब्ल्यूएसच्या ज्या जाचकाठी आहेत त्या जाचकाठी कमी करा, काढून टाका. म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त आमची मुलं, बॅकलॉग जो भरपूर वाढलाय, जास्तीत जास्त मुलं नोकरीमध्ये समावेश होईल. आणि शिक्षणामध्ये जी फी माफी आहे ती बॅकडेटेड द्या ना. जे मधल्या काळात आमचं आरक्षण गेलं, सरकारनं काय करावं तर जी काही फी तुम्ही घेतलेली आहे आमची ईडब्ल्यूएस म्हणून जे अटी, तर ते फी सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही परत द्या, फी लागू करा ते. तर अशा पद्धतीनं आहे की कन्फ्युजन जे आहे की ते विविध मागण्या, बऱ्याच लोकांना होतंय. पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना, कोकणातल्या लोकांना किंवा खानदेशच्या लोकांना किंवा कुठल्याही लोकांना म्हणा, मराठा म्हणून, ही चळवळ मराठ्यांची आहे, तर मराठा म्हणून आरक्षण मिळतंय, मराठा म्हणूनच टिकतंय आणि मराठा म्हणूनच पाहिजे असं आहे. आणि जे कुणबी आहेत, ऑलरेडी कुणबी गेले, त्यांचं आरक्षण मिळालं, सर्टिफिकेट मिळालं की कुणबी आमचे जे बांधव आहेत ते ओबीसी मध्ये गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना आरक्षण सरकारने द्यायची काही गरज नाही. ऑलरेडी कायदा आहे, ते ऑटोमॅटिक गेलेलेच आहेत. त्यामुळं सोपा प्रश्न, कुठलाही कॉम्प्लिकेशन नाही यामध्ये. आणि सगळ्यांशी व्यवस्थितपणानं होणारं, ह्याची जबाबदारी जसं म्हणलं भानुशे सर म्हणतील, इव्हन आमच्या गंगाधरना पण आम्ही सांगू की याची आपण सर्व मिळून जबाबदारी घेऊया की हे आरक्षण आम्ही म्हणतोय त्याचं 50% आत हे टिकणारच असेल, त्याबद्दल काही कुणाचं दुमत नाही. ठीक आहे दिलीपराव, धन्यवाद या तुमच्या सविस्तर भूमिकेच्यासाठी. आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत गंगाधरराव आले, त्यांनी खुल्या दिल्यानं हे सांगितलं की त्यांची मूळ विषयाच्या संदर्भातली चर्चा अद्याप तरी मनोज जरांगेंची झालेली नाही आहे. पण ही चर्चा जर समजा मनोज जरांगेंना आमच्यासोबत करायची इच्छा असेल तर त्यांनी यावं, शब्द पाळावा. आणि मराठा समन्वयकांकडून आम्हाला शब्द पाळला जाणं अपेक्षित आहे. आम्ही वाट पाहतोय मनोज जरांगेंची, कधीतरी त्यांना आमच्या प्रश्नांनाही सामोरं जायची इच्छा निर्माण होईल. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.